बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी तुमची लाडकी ॲडव्हेंचर बटरफ्लाय तनु आणि हा तुमचा लाडका वैभव सावंत. आणि खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते कारणही तसंच आहे. आम्ही चाललोय एका ट्रिपला आणि ही ट्रिप आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आम्ही चाललोय गोव्याला. म्हणजे आउट ऑफ स्टेट आम्ही दोघं जण पहिल्यांदाच चाललोय एकत्र आणि रोड ट्रिपने चाललोय ना. मग तू तर टिकॉर घेऊन चाललाय टिकॉर सर्व्हिसिंग सेंटरला आणि आम्ही एरोप्लेन फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. सर्व्हिसिंग सेंटरला आम्ही टिकॉर देतोय आणि तिथून आम्ही एअरपोर्टला जाणार आहोत कारण आम्ही ह्या वेळी घेणार आहोत पहिला एरोप्लेन एक्सपिरियन्स. आम्ही दोघंही प्लेन मध्ये बसलेलो नाही आहोत. सो पहिल्यांदा आम्ही प्लेनने जाणार आहोत. बघूया कसा एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत शेअर करते. आणि या व्हिडिओच्या शेवटपर्यंत एक गुड न्यूज सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सो स्टे ट्यून. So finally we are in. चलो गोवा. हेलो. वो सामने वाली सीट के नीचे रखें. कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए आयल को खाली Finally रखें. आम्ही चाललोय धन्यवाद. गोव्याला. का Welcome to Indigo. We would love to take off with you at the earliest. To help us get going, please keep your large bags in the overhead bin व्हिडिओच्या and एंडला small समजेल bags तुम्हाला मी under the गोव्याला seat in का front. चाललोय. Please take your seats and keep the aisle free. एअरपोर्टची लाईट कशी गेली. तू आला की लाईट जाते. सो फायनली आम्ही गोव्याला पोहोचलेलो आहोत. वाट बघतो. येस. फायनली आम्हाला आमची कॅब भेटलेली आहे एअरपोर्टला आणि आता आम्ही कॅब इन्स्पेक्शन केली तर आम्हाला फायनली बलेनो भेटलेली आहे. वैभव मजाकमध्ये बलेनो बोलला आणि खरंच त्यांच्याकडे बलेनोच अवेलेबल होती. सो बलेनो भेटली आहे. सीट वाईज कम्फर्टेबल वाटतं एकदम. असं काही वाईट सीट आहेत. मी पहिल्यांदाच बलेनोमध्ये बसली आहे. सो सीट वाईज कम्फर्टेबल आहे. तर प्रवास कम्फर्टेबल होईल होप सो. आणि आता आम्ही एअरपोर्टवरून निघतोय अँड व्हॉट्स द नेक्स्ट लोकेशन. सो वैभव आता ऑटोमॅटिक चालवतोय आणि चांगलं चालवतोय असं मला वाटतंय. आणि पहिलं आमचं डेस्टिनेशन असणार आहे पेट्रोल पंप. कारण हे जेव्हा गाडी देतात आपण कॅब बुक करतो तेव्हा खूप कमी पेट्रोल असतं. लाईक 0 ना. 40 किलोमीटर आणि गिअरवर हाताची घाण सवय आहे मला. टाकशील गिअर चुकून तर ठीक आहे. चला पेट्रोल पंप. हॅलो. कुठे आलायस? मला माहित नाही तुम्हाला आवाज येतोय की नाही पण आम्ही आता माजोर्डा बीचला आलोय आणि हा माजोर्डा. आय डोंट नो माजोर्डा बीच नेम आहे याचं. तर आम्ही ते स्टे बुक करणार आहोत आणि शार्कमध्ये जेवायचा प्लॅन आहे ना. मी इथे आहे दमलेली. किती गोरा दिसते. गोव्याचा इफेक्ट. काटून टाकतात त्यांच्यात. व्हिडिओ बंद केला बट पापलेटची ऑर्डर केली आणि माझं आणि प्रशांतचं फेमस फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलेलं आहे. फिश सोबत फ्रेंच फ्राईज. फ्रेंच डिफरंट आहे. चला आता आम्ही जेवून घेतो.
काय मागवलंस तू? पॉम्प्रेट आणि त्याच्यासोबत हे काय? फ्रेंच फ्राईज. हे कॉम्बिनेशन फक्त प्रिशा आणि वैभवच करू शकतो. आम्ही आलोय मिशमारमध्ये. मिशमार शॅक. पण मस्त आहेत एकदम फ्रेंच फ्राईज. पण कॉम्बिनेशन जरा चुकतंय. आणि इथे आमचं डिनर आलेलं आहे. तर आज आम्ही पॉम्प्रेट मागवलंय कारण मला फिशमध्ये तेच अलाउड आहे. नाही तसं 2-3 अलाउड आहे पण तंदुरीमध्ये केलेलं आहे. आणि गार्लिक नान आणि हा लाईट मंथ माझा स्पेशल लाईट मंथ. तो आमचा डिनर झालेला आहे. सब खतम हो गया है. आणि तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? वर्थ इट आहे. थोडं कॉस्टली आहे बट आम्ही पापलेट आम्हाला एकदम फ्रेश दाखवला होता आणि त्याचा आम्ही तंदुरी टाईप घेतला होता आहे ना. आणि त्याच्यासोबत मस्त गार्लिक ब्रेड आणि ते कॉम्बिनेशन खूप छान लागत होतं. सो वर्थ. सो आता आमचा डिनर झाला आहे. तर ही माजोर्डा बीचची एंट्री आहे आणि इथूनच राईट साईडला हे मिशमार शॅक आहे. थोडं कॉस्टली आहे बट चव खूप छान आहे. मला आवडली. सो मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. आणि इथे फोटोशूट पण छान होईल. आय लव्ह गोवा. आणि इथून आम्ही आता चाललोय स्टे करायला. ओके 10 वाजलेत रात्रीचे. चलो. सो आता आम्ही फायनली झोपायला आलेलो आहोत आणि आम्ही एक प्रॉपर्टी बुक केली आहे. त्याचं नाव आहे जॉन्स कम्फर्ट गेस्ट हाऊस आणि खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवते. ते एंट्री केल्यानंतर इथे एक बेड आहे. खूप मोठा असा बेड आहे. साईड टेबल्स आहे. AC आहे. TV आहे. इथे वॉर्डरोब दिलेला आहे. तिथे तुम्ही वॉक स्टेशनसारखे यूज करू शकता. इथे आहे मिरर आणि इथे इंटरकनेक्टेड रूम आहे. जर तुम्ही मोठी फॅमिली असाल तर इथे इंटरकनेक्टेड रूम आहे. देन इथे आहे वॉशरूम. व्हेरी गुड, व्हेरी क्लीन. आणि इथे अजून एक सोफा कम बेड आहे. अजून मोठी फॅमिली असेल तर तुम्ही यूज करू शकता किंवा सिटिंगमध्ये यूज करू शकता. इथे डायनिंग आहे. टी आणि कॉफी कॉम्प्लिमेंटरी आहे. इथे रेफ्रिजरेटर आहे आणि ते वॉटर बॉटल्स आहेत. 2 आतमध्ये 2 बाहेर कप्स. आणि तिथे बियर्स पण आहेत आणि कोल्ड्रिंक्स पण आहेत. पण त्याचे चार्जेस आहेत. लाईक वरची 75 आहे आणि खाली 25 रुपीज आहे. बियर प्लेचं 75 रुपीज 25 रुपीज. सो खूप चांगलं आहे. प्रॉपर्टी वाईज मला खूप आवडलं. खूप स्पेशियस आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होम वाईफ्स आहेत पण फुल क्लीन आहे. खूप चांगली मेंटेन आहे आणि आउटसाईड एरिया पण खूप सुंदर आहे. तुम्ही मला उद्या दाखवते. आता आम्ही आराम करतो. गुड नाईट. सो इट्स 10:42 PM नाऊ आणि अंधार तुम्ही बघताय तो आम्ही नाही केलाय. इलेक्ट्रिसिटीवाल्यांनी केलाय. इथे कोण आहे? वैभव MSB. गोवा इलेक्ट्रिसिटी बोर्ड. लाईट हा पण लाईट गेली आहे आणि इथे इन्व्हर्टर नाही आहे. हा एक ड्रॉबॅक आहे या रूमचा. अदरवाईज एव्हरीथिंग इज फाईन. पण आता गरम होते आम्हाला थोडं. माहीत नाही कधी लाईट येईल. वैभव जातो तिथे लाईट जातेच आहे ना. एअरपोर्टला पण गेली मी विचारलं. बघ ना एअरपोर्टला पण गेली होती. सो आपण वाट बघूया आता. फायनली लाईट आलेली आहे आणि अपडेट आहे. एक 10-15 मिनटात लाईट आली ना. 10-15 मिनटात लाईट आली पण 10-15 मिनटं जीव गेलाय. कुछ अरे इलेक्ट्रिसिटी सेंटर गोवा डिपार्टमेंट आहे. किती वेळ बोललास? ते विचारून फोनच लागला. आम्ही बॅक कॅमेराने दाखवतोय कारण आम्ही आता हैराण झालोय. फेस दाखवण्यासारखे नाही आहेत.
सो हाच अपडेट द्यायचा होता. 10-15 मिनिटात लाईट येते. कीप पेशन्स. नाव गुड नाईट. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर हा डे 2 आहे आणि आजचा व्हिडिओ कदाचित लंबा होईल, कारण काल आम्ही म्हटलं होतं की व्हिडिओच्या एंडला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करू, तर त्याच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ डे 2 पण याला जॉईन करते. सो चला दिवसाची सुरुवात करूया. मस्त मी तयार झाले आणि वैभवला जरा उशीर होतो तयार व्हायला. वैभव तयार होतोय, चलते. काल मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला हा होमस्टे दाखवेन. तर हा आउटसाईड व्ह्यू आहे होमस्टेचा. हे आमचं कॉटेज होतं काइंड ऑफ. तर ही आमची रूम होती आणि अजून इकडे पण रूम आहेत. इकडे रूम आहेत अजून आणि इथे ही आमची होती. लगेच पार्किंगच्या क्लोथ्स आणि इथे आमची गाडी आहे जी आम्ही रेंटलवर घेतली आहे. देन हा बाहेरचं गार्डन आहे. खूप छान गार्डन आहे. सुकं खोबरं सुकत ठेवलेलं आहे, म्हणजे ओलं खोबरं सुकायला ठेवलेलं आहे, मग ते सुकं होईल. अँड हे त्यांचा बंगलो आहे, त्यांचा स्वतःचा स्टे. आणि त्यांनी खूप छान गार्डन मेंटेन केलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आउटसाईड डेकॉर. सगळ्यात मस्ट जी गोष्ट मी इथे मेन्शन करेन की ह्या होमस्टेची ती आहे क्लीनलीनेस. सगळीकडे क्लीन आहे. रूम्स पण क्लीन होत्या अँड आउटसाईड एरिया पण तुम्ही बघू शकता. खूप छान आहे आणि गार्डन तर खूपच सुंदर आहे, म्हणजे खूप छान. हे इथे अशी एक बुलेट कार्ड म्हणतात, काय म्हणतात, ती बैलगाडी ठेवलेली आहे. आणि हे त्यांचं पर्सनल गार्डन खूपच सुंदर आहे. ओव्हरऑल बजेट फ्रेंडली खूप छान होमस्टे आहे. सो मी नक्की रिकमेंड करेन. नेम तुम्हाला मी दाखवून ठेवते. जॉन्स हायलँड कम्फर्ट. सो आम्ही नाश्ता करायला निघालो आहे फायनली स्टेमधून, म्हणजे चेकआउटच केले आता आम्ही. आणि आम्ही ज्या स्टेला थांबलो होतो जॉन्स कम्फर्ट हॉलिडे होम असं काहीतरी ना, नाव मी विसरते, तर ते जॉन्स कम्फर्ट एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला भेटेल. तर तो जो स्टे आहे तो माजोर्डा बीच पासून फक्त 1.6 किलोमीटर आहे. म्हणजे बाय कार और बाय बाईक तुम्ही फक्त 5 मिनिटात इथे येऊ शकता. त्यामुळे जवळपास आहे. बजेट स्टे आहे, क्लीन स्टे आहे. फक्त मी सांगितलं होतं रात्री इन्व्हर्टर नाही आहे तिथे, तेवढाच एक इश्यू आहे. इलेक्ट्रिसिटी गेली तर पण लगेच येते, एक 10-15 मिनिट्समध्ये. सो इट्स नॉट अ बिग डील. हॉट वॉटर आणि सगळं मी जे तुम्हाला दाखवते सगळं आहे. सो मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेन की बजेट स्टे बघत असाल, बजेट हॉलिडे होम्स बघत असाल तर जॉन कम्फर्ट. बाकी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेनच. आज मी फक्त एवढंच पकडणार आहे. आज काय आहे? आज लव ॲनिव्हर्सरी आहे. किती वर्ष झाली तुला? 5 years. गलती करके नाही, गलती करके नाही, आणि ऐसा बोल के. तू मला मेसेज केला होतास का इंस्टाग्रामला? 5 वर्ष झाली आज आमच्या भेटण्याला, प्रेमाला. आणि करोनाला पण तेवढीच वर्ष झाली. प्रेमाला पण आणि कोरोनाला पण. करोनाला पण तेवढीच वर्ष. आणि तुला काय अॅनिव्हर्सरी गिफ्ट मिळालंय? येस, सनग्लासेस आफ्टर 31st बर्थडे ट्रिप पण आहे ही बाय द वे, कारण जुलैची इन ॲडव्हान्स बर्थडे ट्रिप आहे, अॅनिव्हर्सरी ट्रिप आहे आणि अजून एक ट्रिप आहे जी आम्ही थोड्या वेळात रिव्हील करू. येस. सांगून जास्त गुड मला ते. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला फॉलो करत असाल तर तुम्हाला आधीच समजलं असेल. आणि मला काय गिफ्ट भेटलेलं आहे? सेम फक्त माझा काही नंबरचा नाही आहे, वैभवचा नंबरचा आहे. त्यामुळे स्पेशल आहे, कारण 31 वर्षानंतर ते पहिल्यांदा सनग्लासेस घातले, कारण नंबरचे आहेत. पण माझं स्पेशल नाही आहे, मला फक्त आवडला. आणि मी पण ब्रँड आहे, आवड ब्रँडेड माणसाला ब्रँड आवडतो. कोणता ब्रँड आहे दाखव, ज्याच्यावर पण असेल आणि एकदम छोटे शेअर दिले असेल. मला स्पेशल भेटलेलं आहे स्कॉट. तर माझ्यासाठी स्पेशल आहे कारण ब्रँड आहे. ह्याच्या आधीचा पण ब्रँडच आहे ना, पण ह्याचा स्पेशल आहे, नंबरचा आहे आणि त्यामुळे तो स्पेशल आहे. जरा बरं वाटतंय असं.
काय पण बोल. आम्ही बीचवर चष्मा मस्त घातल्यामुळे ब्रेकफास्टला थोडंसं थांबलोय. सनग्लासेस घातल्यामुळे थोडंसं ऊन कमी झालं तो आज. फील असं सो थँक्स टू. चिकू. मी तुला नेहमी सांगायचे की सनग्लासेस लावल्यावर तुला बरं वाटेल म्हणून. आता मला असं वाटतं इथं आडवा बघा. झोप. It's a breakfast time and with sea view ना. ते म्हणे लोक आधी मागवले स्कॅन मध्ये आणि मग आता मागवतात काय ढोशी. आले व्हिडिओ काढून झाले त्यांच्यावर. सो आता आम्ही माजोडा बीचवरून निघालोय आणि पुन्हा एकदा सांगायला विसरणार होतो पण आता नक्की सांगूया व्हिडिओमध्ये, कारण पुढे व्हिडिओ लंबा झाला तर मला इथेच डिस्कंटिन्यू करावा लागेल. त्यामुळे व्हिडिओच्या एंडला मी सांगणार होते की काहीतरी गुड न्यूज आहे आमच्याकडे, तर ती काय आहे हे म्हणजे काय नाही समजलं. तर आमच्याकडे एक गुड न्यूज आहे. वी आर प्रेग्नंट. सो आम्ही दोघंही म्हणजे मीच प्रेग्नंट आहे. हा संवेदनशील बाप म्हणतो. संवेदनशील बाप आहे पण मी प्रेग्नंट आहे. आणि काय कधी आहे ड्यू डेट आहे जुलै 2025. ह्याच्या बड्डेची ड्यू डेट दिली आहे, पण आता बेबीला कधी यायचं आहे ते बेबी ठरवेल. सो आम्ही बेबी मूनसाठी खास बेबी मूनसाठी गोव्याला आलो आहे आणि खूप छान वाटतंय. सो आम्ही हा सस्पेन्स ठेवला व्हिडिओमध्ये, पण जर का तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्हाला ऑलरेडी समजलेलं असेल, कारण तिथे आम्ही फोटोज ऑलरेडी शेअर केलेले असतील. पण जे कोणी फक्त यूट्यूबला मला बघतायत त्यांच्यासाठी वी आर प्रेग्नंट आणि वी आर ऑन अवर बेबी मून. आता लवकर लाव. तर हा जो मटर्निटी शूट आम्ही माजोडा बीचवर केला तो आम्ही फक्त दोघांनीच प्लॅन केला होता. कोणताही फोटोग्राफर आम्ही हायर केला नव्हता. आम्ही ट्रायपॉड सेट करायचो, घरूनच आम्ही काही प्रॉप्स नेले होते ते सेट करायचो आणि छान असे दोघंच जण फोटोशूट करत होतो आणि खूप छान फोटो झाले. अगदी प्रोफेशनल फोटोग्राफरने काढल्यासारखेच फोटो आलेत. सो खूप छान मस्ती केली, मजा केली, फन झालं, पण दोघांनीच मिळून खूप छान फोटोसुद्धा काढले. सो तुम्ही एन्जॉय करा. अरे तुझं गेलं ते. चाललोय माजोर्डा बीचवरून फोंटेनियस का असंच काहीतरी नाव आहे त्या लोकेशनचं. तरी सुद्धा आम्ही एकदा प्रोनाऊन्सिएशन चेक करतो आणि तिथे जाताना लागलेला आम्हाला हा सुंदर ब्रिज. खूपच छान आहे. सो आता आम्ही पणजीच्या फेमस चर्चमध्ये आलो आहोत. इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च त्याच्या पाठीमागे आहे. अँड वैभव फोटो सेशन करतोय दुसऱ्यांचं. आणि ते आहे चर्च. सो तुला नॉर्थ गोवामधलं एक तरी ठिकाण मी दाखवलं. ॲक्च्युली आमचं साऊथ गोवा प्लॅन आहे, बट स्टील इथे वाटेत आम्हाला लागलं आणि फेमस चर्च आहे. सो आम्ही आलो आहे. सो आता आम्ही त्या फेमस गल्लीमध्ये आलेलो आहोत. फाउंटेन हास नाव काहीतरी आहे, फाउंटेन हास. तर फोटोशूट करायला एक्सप्लोअर करत करत मस्त फोटोशूट करूया. उन्हात वैतागलेला माणूस. तापलेला वैतागलेला परेशान झालेला. येस. शोधायला गल्ली जरा त्रासच झाला आहे, देखील खायची का? पण तुम्हाला आम्ही लोकेशन टाकू. सो एकदम कडकडत्या उन्हामध्ये आमचा फोटोशूट डन झालेला आहे. तर ही जी गल्ली आहे इथे लिहिलेलं आहे पंजिम पावसोडा पंजिम पावसोडा असं लिहिलेलं आहे. इथे पंजिम इन रेस्टॉरंट लिहिलेलं आहे. तिथे ती गल्ली आहे जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर. आणि इथे ना फोटोग्राफर्स पण आहेत जे तुमचे फोटोज काढून देतात. 30 रुपीज पर फोटो. आमचे 60 फोटो झाले आणि जर तुम्ही आता म्हणजे 60 फोटो झाले त्याच्यामध्ये आम्ही जर 40चं पेमेंट केलं तर तुम्हाला 60 फोटो सगळे ते देतात. सो हा एक चांगला ऑप्शन आहे घरून फोटोग्राफर घेऊन येण्यापेक्षा किंवा फोटोग्राफर हायर करण्यापेक्षा. कारण आम्ही मटर्निटी शूटसाठी आलो होतो तर आम्ही इथेच ते फोटोग्राफर होते, त्यांनी 30 पर फोटोजने 60 फोटो घेतलेत. 40 फोटोजच पेमेंट केलेलं आहे पण 60 फोटोज घेतलेत. सो हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही इथे आलात तर. फायनली आमचा सेकंड नाईटचा स्टे पण बुक झालेला आहे. सेकंड अँड थर्ड नाईट
आता आम्ही 2 दिवसासाठी एकाच ठिकाणी स्टे केलं आहे. कुठे केलं आहे ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो. आता आणि एक्झॉस्टेड, थोडा रेस्ट करतो. अजून बॅग जाण्याचे. येस. शिकायला पाहिजे ना आता शूज कसे घालायचे. हां परफेक्ट. काय खातोय तू? व्हेज रोल. चिकन शोरमा खातोय. त्याला मी कधी खायला देत नाही, त्यामुळे त्याने इथे चान्स मारलाय. आणि मी करते ट्राय व्हेज काठी रोल विथ चीज. पहिल्यांदाच मी ट्राय करते, बघूया कसं आहे. तर लेट्स ट्राय. आम्ही आता पालोलेम बीचवर आलेलो आहोत. मगाशी आम्ही म्हटलं की तुम्हाला सांगतो. तर आत्ता संध्याकाळ झाली आहे. मस्त 2 तास झोप काढून आम्ही शॉपिंग एक्सपिरियन्स, नाईट एक्सपिरियन्स घ्यायला निघालो आहे. तर त्याच्या आधी थोडंसं खाणं इम्पॉर्टंट होतं. तर आम्ही जिथे गाडी पार्क केली आहे, म्हणजे आमची प्रॉपर्टी बीच फ्रंट आहे, पण त्यांची अजून एक प्रॉपर्टी इथे आहे 750 ऑलमोस्ट मीटर ना लांब, 750 मीटर लांब त्यांची अजून एक प्रॉपर्टी आहे. तिथे पार्किंग आहे. तर तिथून आम्ही असं चालत चाललो होतो. तिथेच आम्ही त्यांचा फूड कोर्ट आहे, तिथे आम्ही वैभवने शोरमा खाल्ला. आम्ही काठी रोल, व्हेज काठी रोल समथिंग खाल्ला विथ चीज. आणि मी पहिल्यांदाच ट्राय केला, पण मला अजिबात दुःख नाही झालं की मी शोरमा नाही खाल्ला, कारण सेम शोरमासारखंच व्हेजमध्ये लागत होतं. सो इट्स अ नाईस ऑप्शन. तर तुम्ही आलात तर ज्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहिलो तिथे पार्किंगची सुविधा एवढा लांब आहे. सो प्रॉपर्टी तर आम्ही तुम्हाला दाखवूच, पण जर आलात तर पार्किंग लांब आहे, बट ठीक आहे. ते 11:19 झालेत आणि प्रॉपर्टी बीच फ्रंट असल्याचे हे फायदे आहेत की त्याच्या रेस्टॉरंटमध्ये बसून आम्ही मस्त रिलॅक्स करतोय आणि छान वेव्ज येत आहेत, त्यांचा आनंद घेतोय रात्रीच्या 11:19 या टाईमला. काय म्हणणं आहे तुझं? रिलॅक्स. रिलॅक्स. व्हेरी मच रिलॅक्स. सो अजून 15-20 मिनटं इथे आम्ही टाईमपास करू, देन डन फॉर द डे. आम्ही आता झोपून जाऊ. गुड नाईट. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब.